महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत। बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1। नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी। चाकणमध्ये भर मंचावरती शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश भुजबळांनी गुपचूप वाचला, तर सभेच्या आधी दोघांचाही एकत्र बसून प्रवास। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। घरी पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग केल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप। रात्र झाली तरी याला सोडणार नाही, वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला आव्हाडांनी सुनावलं। संतोष देशमुख हत्या प्रकरण इलेक्शन फंडसाठी झालं। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, निवडणुकीसाठीच 2 कोटींची वसुली केल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी कडून दोघांची चौकशी। फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय। आळंदीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचा जिरटोप देऊन सन्मान। जिरटोप डोक्यावरती न घालता फडणवीसांकडून नमस्कार। ठाणे पालिकेतील दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण। अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई दरम्यानची घटना, गुन्हा दाखल। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्याने जमावाकडून तरुणाला घेराव। कान पकडून मागायला लावली माफी। मुंब्र्यातल्या घटनेनंतर 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच साई चरणी तब्बल 16 कोटींचं दान। सोनं नाणं, चेक, रोख आणि ऑनलाईनही दान अर्पण।